पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे 2 त्यांच्यामध्ये आहे. दरी, याच दरीतून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी पहिल्याच बॉलवरती धमाका मोठा चौकार. ज्या प्रकारे हा फटका खेळला, या स्पर्धेची सुरुवात ही चौकाराने झाली आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईल सुरुवात केली आहे. तेजस भोसले यांच्या बॅटमधून हा एक धमाकेदार दमदार फटका आलाय चौकार. आणखीन एक बॉल आपटलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, परंतु झेल पकडू शकले नाही. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित अंकित होतील. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. 6 वरती वाळणे संघ जाऊन पोहोचलाय. तेजस भोसले यांनी संघाला चांगली सुरुवात आतापर्यंत करून दिलेली आहे. पहिला बॉल थोडासा महागडा होता रोहित यांचा, परंतु त्यानंतर रोहित यांनी जोमाने कमबॅक केलं आणि अवघा 2 धावेंचा खर्च करणारा बॉल इथे टाकलाय. बॉल क्रमांक 3, राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका जबरदस्त आहे. मोहर किती धावांची लागेल, तर फक्त 1च धावेची लागेल. फटक्यामध्ये नजाकत चांगली होती. धाव जरी 1 मिळेल, परंतु आत्मविश्वास हा द्विगुणित करणारा फटका तेजस भोसले यांच्या बॅटमधून आलाय. अनिश्चित पंचांकडे बॉल सुपूर्द करा, आयोजन समितीला ही विनंती आहे. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 7 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. एका डावासाठी फक्त तुमच्याकडे मिनिटं असतील 15. याची नोंद आपण सर्वांनी घ्या. निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला षटक हाताळायचं आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना की बऱ्याचशा स्पर्धा आपण आतापर्यंत अनुभवल्या, पाहिल्या. रबर बॉल क्रिकेटचा आपण आनंद घेतला. आणखीन एक रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली, जी आमशी गावाची आहे. आणि आज सर्व आपण या आमशी गावच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहोत. क्रिकेट या खेळाचा आपण आनंद घेत आहोत. एक काळ होता क्रिकेटमध्ये की हिवाळी आणि उन्हाळी आपण क्रिकेट खेळायचो, परंतु आता 12ही महिने क्रिकेट खेळलं जातं. आखूड टप्प्याचा वेगाने उसळणारा बॉल पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी कळवलं की हा अतिरिक्त उसळीचा बॉल आहे आणि एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता, याची सूचना सूर्यकांत आढाव सरांनी गोलंदाजाला दिलेली आहे. म्हणजे 1 फ्रॉम दी ओव्हर रोहित यांनी बॉल टाकलेला आहे. म्हणजे यानंतर आखूड टप्प्याचा मारा रोहित करू शकणार नाहीत. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल शरीरापासून दूर ठेवला. पंच पुन्हा वळतील सांगतील की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये निश्चित भर पडते. 9 धावा धावफलकावरती येत आहेत. अशाच धावा रोखाव्या लागतील, किंबहुना भेदक मारा गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता रोहित यांना दाखवावी लागेल. लीड गोलंदाज आहेत चिखली टीमचे, क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. काही बॉल निश्चित त्यांचे महागडे आहेत, परंतु काही बॉल त्यांचे चांगलेही आहेत. पाठीमागे ओढलेला बॉल, आडव्या बॅटने बॉल सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक. सीमारेषेच्या पलीकडे बॉल देतोय धडक. सरळ 6 धावेंसाठी मोठा ब्लास्ट. या स्पर्धेचा पहिला षटकार तेजस भोसले वाळणे यांच्या बॅटमधून आलाय. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 वरती. या स्पर्धेचा पहिला चौकार, पहिला षटकार कुणी मारला? नाव आहे तेजस भोसले, गाव आहे वाळणे. हाही फटका वेगळ्या धाडणीचा, एक विशिष्ट प्रकारचा फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सरळ 6 धावेंसाठी आणखीन एक ब्लास्ट. षटकार लागोपाठचे 2 मोठे ब्लास्ट. तेजस भोसले या नावाची सुनामी पहिल्याच ओव्हरमध्ये आले आणि रोहित यांचे डावपेच पूर्णतः उधळून लावलेत. थोडंसं पुढे ठेवलाय, म्हणजे टप्प्यामध्ये थोडीशी भिन्नता आणली. हा बॉल चांगला. षटकाची समाप्ती डॉट बॉलने केली आहे. निर्धाव बॉलची सांगता होते. एका षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना वाळणे टीमने बनवलेले आहेत 21 धावा बिनगडी बाद एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण आनंद घेतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण आनंद घेतो. दोन्ही फॉर्मॅटमध्ये फरक भरपूर आहे. टेनिस बॉल हे तुम्ही हिवाळी आणि उन्हाळी खेळता, परंतु रबर बॉल हे तुम्ही पावसाळी खेळता. बॅट वेगळ्या असतात, बॉल वेगळा असतो, खेळपट्टी वेगळी असते. टेनिस बॉलला खेळपट्टी ही मातीची असते, परंतु रबर बॉलला खेळपट्टी ही सिमेंटची असते. बऱ्याचशा गोष्टी बदल आहेत. किंबहुना रबर बॉल तुम्हाला शॉट घालून खेळाव्या लागतात. शूजही रबर बॉलचे वेगळे आहेत, टेनिस बॉलचे वेगळे आहेत. बऱ्याचशा गोष्टी हा वेगळ्या असतात. ओव्हर नंबर 2ला होते सुरुवात आणि या ओव्हरसाठी टीम चिखलीकडून रोहित ओव्हर नंबर 2 साठी. पाठी ओढलेला बॉल, एक सिंगल धाव इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय आणि एक धाव घेऊन स्ट्राईक आता तेजस भोसले यांच्याकडे दिलाय. अमोल यांचंही कौतुक करावं लागेल, कारण एका बाजूला तेजस भोसले यांचे
बॅटचा बोलबाला बघायला मिळतो आणि त्यांना स्ट्राईकवरती आणलेलं आहे. रोहित यांचा पहिला बॉल चांगला आहे जो एका धावेचा आहे. तर आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं ना तर अलीकडच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके टीम चिखलीने खर्च केले होते. पंचांनी कळवलंय की हा नो बॉल आहे, हात बाहेर काढलाय. एक धाव त्याच्यावरती धावून काढली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय म्हणजे नो प्लस झोन अशा 3 धावा आपण स्कोर बोर्डमध्ये अंकित करूया, धावसंख्येला पुढे नेऊया. कुठेतरी या गोष्टी चिखली टीमला टाळाव्या लागतील. जे वाईट बॉल आहेत, नकारात्मक बॉल आहेत, त्याचा विचार टीम चिखलीला करावा लागेल. एखादं जाळं विणावं लागेल. रणनीती वेगळ्या आखाव्या लागतील, की ही जी तेजस भोसले यांची विकेट आहे, ती कशाप्रकारे मिळवता येईल ना याचाच प्रयत्न आता टीम चिखलीला करावा लागेल. फ्री हिटचा बॉल कमी गतीचा आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक होते. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फ्री हिटचा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेमधून टाकलेला हा बॉल होता. कधी-कधी आपण म्हणतो ना, की शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि इकडे युक्तीचा वापर केला. बॉलचा वेग काढून घेतला होता. एक सिंगल धाव. याही बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येईल. निश्चित या ओव्हरमध्ये जर तुम्ही गोलंदाजीचे बॉल पाहिले ना, गोलंदाजी करताना रोहित यांना एक नकारात्मक जर बॉल तुम्ही वगळला ना, बाकीची गोलंदाजी चांगली रोहित यांनी केलेली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करताना, गोलंदाजी करताना तुमच्याकडे जी भिन्नता आहे, ती भिन्नता अंमलामध्ये आणणं फार महत्त्वाचं आहे, ज्याला आपण व्हेरिएशन म्हणतो. मग गतीमध्ये व्हेरिएशन असेल किंवा टप्प्यामध्ये बदल असेल, या सर्व काही गोष्टी आहेत ना, त्या फलंदाजाला प्रभावित करतात. रोहित पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे तितकीशी चांगली साधता आली नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक धाव घेऊन स्ट्राईक आता तेजस भोसले यांच्याकडे दिलेला आहे. फलंदाज अमोल यांनी. धावसंख्या आहे 28 धावा. बिनगडी बाद. टीम वाळणे प्रथम बॅटिंग करताना. या ओव्हरमध्ये धावसंख्येची गती थोडीशी आता मंदावलेली आहे. बागपुढचा पंच, वेळेची अचूकता नाहीये. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. वाळणे टीमला धक्का क्रमांक 1. तेजस भोसले इथे माघारी. अकूट टप्प्याचा बॉल, मोठा प्रहार करायला तेजस भोसले गेले. बॅटचा किनारा लागला, भाग्याचा सहारा लाभू शकला नाही आणि बाकीचं काम यष्टिरक्षकाने चोख केलं. त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. विकेटचं होतंय ते पतन. धक्का क्रमांक. टीम वाळणे या टीमला पहिला. अवळण आणि देवळी या 2 टीमला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर आपला सामना आहे. अवळण विपक्ष देवळी या 2 संघांमध्ये पुढील सामना आपण खेळवत आहोत. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बॅटची आतली कडा या ओव्हरमध्ये रोहित यांनी प्रभावित केलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोहित यांनी ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये अतिशय भेदक मारा करत, कमी धावा खर्च करत, धावसंख्या आहे धावफलकावरती 28, 29, 2 षटकाचा खेळ ते समाप्त होतोय. अंतिम षटक. अंतिम षटकाकडे आपण वळूया आणि अंतिम षटक टीम चिखली या टीमकडून गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना प्रविष्ट केलेलं आहे, केतन अंतिम षटकासाठी आलेले आहेत. दोन्ही संघांना विनंती आपण घाई करा. तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती वाळणे टीमकडून प्रवीण आलेले आहेत. पहिलाच बॉल थोडासा ओरपीच आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, तू ये मी ये या प्रयत्नामध्ये एका फलंदाजाला माघारी जावं लागेल. खराब अंडरस्टँडिंग दुजोरा मिळालाय तो विकेटचा. त्याचबरोबर केएसकेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय काशीनाथ दादा सकपाळ यांचं आगमन होते. दादांचं आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष असं स्वागत. अनेक स्पर्धेंना दादांचं विशेष सहकार्य असं आदरणीय व्यक्तिमत्व केएसके क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान उपाध्यक्ष काशीनाथ दादा सकपाळ यांचं होते आगमन. शब्द सुमनाने करूया आपण आमशी गावच्या या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष असं स्वागत. लोअर फुल टॉस डाव्या बाजूला वळवला. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषे लगत. गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचले आणि तोपर्यंत बॉलची फेकी करतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय आणि बघता बघता तब्बल 3 धावा
या बॉलच्या पाठीमागे वाळणे टीमने अंकित केलेले आहेत. बॅटिंग करत असताना एका बाजूला बॅट्समन आता सचिन आहेत तर दुसऱ्या बाजूला बॅट्समन प्रदीप आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. आता तुम्ही किती नंबरवरती बॅटिंगसाठी आला याला महत्त्व नाही, तुम्ही संघासाठी किती धावा बनवताय याला फार मोठं महत्त्व आहे. आणि या दोन्ही फलंदाजांना या उर्वरित काही बॉलवरती चांगल्या धावा कुटाव्या लागतील, कारण प्रथम बॅटिंग करताना धावा असणं फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला चिखली टीमचा प्रयत्न हाच आहे की आम्हाला वाळणे टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे आणि गोलंदाजी मार्कवरती केतन तयार. राऊंड द विकेट, हाई बॉल थोडासा ओव्हरपिच आहे. लोअर फुल टॉस दुसरीचा प्रयत्न, एका धावेचं रूपांतर बघता बघता या दोन्ही फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलं आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे अगदी जलद गतीने अंकित केलेल्या आहेत. धावसंख्या 34 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे. चला टॉससाठी या. आवळण विपक्ष देवळी, आपला यानंतर आम्ही टॉस करत आहोत, आपण रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 2 आवळण विपक्ष देवळी या दोन संघांमध्ये आपण पुढील नाणेफेकीचा कौल करतोय. आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होतोय. हाई फुल टॉस बॉल, जागेवरतून बॉल भिरकावून दिलाय. बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक कडक आलाय फटका, षटकार. बॅट्समन प्रदीप यांच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट अंतिम षटकामध्ये गोलंदाजावरती कुरघोडी केली आणि ठोकलाय तो षटकार. धावसंख्या आता भरारी घेते आणि जाऊन पोहोचली आहे 40 धावा धावफलकावरती. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस हा तुम्हाला घालावाच लागतो. अंगावरती असणारा बॉल आपल्या झोन मध्ये आणि त्यालाही फेकून दिलाय. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो आणखीन एक लाजवाब क्लासिकल उत्तुंग षटकार. धावसंख्येने वेग पकडलाय, धावा येत नव्हत्या. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. मोठ्या फटक्यांचा कहर, धावसंख्येला आलाय बहर. एका बाजूला बॅटिंग करत असताना आता प्रदीप यांची बॅट तडपलेली आहे, परंतु आपण चर्चा करतोय की टीम चिखलीला प्रयत्न हाच करावा लागेल की आम्हाला कमी धावसंख्येवरती वाळणे टीमला रोखायचं आहे. त्या प्रयत्नानुसार गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज केतन यांना, केतन यांचे सुरुवातीचे जर तुम्ही 3 बॉल पाहिले ना तर अप्रतिम होते. 3 बॉलमध्ये अवघ्या 5च धावा दिल्या होत्या आणि एक गडी त्यांनी गारद केला होता. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी कळवलंय की हा नकारात्मक बॉल आहे, शरीरापासून दूर गेला, हा वाईट बॉल आहे. म्हणजे 3 बॉलचं कौतुक आपल्याला केतन यांच्या करावं लागेल, परंतु त्यानंतरचे जे 2 बॉल होते ना ते थोडेसे महागडे होते. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. षटक संपलेलं आहे. पहिल्या डावाची समाप्ती होते आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम वाळणे या टीमने बनवलेले आहेत 47 धावा. 48 धावांचं लक्ष टीम चिखली समोर आहे. येणारे बॉल 18 बॉल 48 धावांचं आहे लक्ष. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. आवळण विपक्ष देवळी आपल्यामध्ये होतोय पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. चला रिपोर्टिंग करा. एक डाव संपलेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण कंपल्सरी करतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक नियमाचं पालन आपण काटेकोरपणे करतोय. त्यासाठी कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. आपण दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करूया की आपण टॉससाठी या. 48चं लक्ष आहे, 18 बॉल. चला दोन्ही संघांना विनंती, आपण घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये काय घडलं? बॅटिंग करत असताना टीम वाळणे टीमने जबरदस्त सुरुवात केली. तेजस भोसले यांनी जो खेळ उभा केला 22 धावांचा पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली.
त्यानंतर मधल्या फळीमध्ये उल्लेखनीय खेळ राहिला प्रदीप यांचा, ज्यांनी बॅटिंग करताना अगदी 15 धावा अगदी जलद गतीने कुठल्या आणि या जोरावरती संघाने मजल मारली. ती 47 धावांवरती आता 48 धावांचं लक्ष आहे. पहिला डाव संपलाय. आगाज आपने देखा, अंजाम अभी भी बाकी है. आता आपण वळूया दुसऱ्या डावाकडे आणि टॉस करूया. आवळण विपक्ष देवळी या दोन टीममध्ये पुढील सामना आपण खेळवत आहोत आणि या सामन्याचा आपण आता मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीचा कौल करत आहोत. पुढील सामना एका बाजूला देवळी संघ आहे, एका बाजूला आवळण संघ आहे. या दोन संघांमध्ये आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. त्यासाठी विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि आपला टॉस आपण करूया. वळूया मैदानाच्या दिशेने. चला, टीम चिखली आपली प्रारंभिक जोडी पाठवा, स्ट्रायकर जोडी पाठवा, ही आपणास विनंती आहे. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष, येणारे 18 बॉल. तुम्ही पाहताय कोयना सोशी कांधाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ आमशी मुंबई व ग्रामस्थ मंडळ आमशी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित श्री काळेश्वरी चषक 2024 मॅच क्रमांक 1 आणि डाव क्रमांक 2. 48 धावा 18 बॉल. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट केलेली आहे टीम चिखलीने, ज्या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. आणि बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली ना, टीम चिखली आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा, कारण खेळाडूचा नामोल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे की बॅटिंगसाठी कोण आलंय, यासाठी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला षटक क्रमांक 1 साठी प्रवीण आहेत. टीम वाळणी या टीमकडून पहिले षटक हाताळतील. पहिलाच बॉल थोडासा पुढे सोडला होता. क्षेत्ररक्षक गवतातून मार्ग काढत बॉलपर्यंत पोहोचलेले आहेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, फक्त एकच धाव. जीवनात आणि क्रिकेटमध्ये काही गोष्टींवरती तुम्हाला समाधान हे मानावंच लागतं. आता या दोन फलंदाजांनी एका धावेवरती समाधान मानलं, दुसरीचं जोखीम घेतलं नाही, कारण दुसरीचं जोखीम हे परवडणारं नव्हतं. कारण पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एखादा धक्का लागला. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनतील का प्रेक्षक? बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न, झडप चांगली. संघासाठी काही धावा इथे वाचवलेल्या आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या बॉलच्या पाठीमागे आता आपण धावा अंकित करूया. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण अंकित करूया. सीमारेषेलगत जे क्षेत्ररक्षण झालं ना, ते अप्रतिम होतं. शेवटच्या क्षणी पाहिलं की डोक्यावरतून बॉल जातोय, लगेच झडप घातली, बॉल आतमध्ये ढकलला आणि संघासाठी काही धावा इथे वाचवलेल्या आहेत. याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ना. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. एका दुसऱ्याने चांगला खेळ करून संघाला सामना जिंकता येत नाही. सांघिक खेळ. उजव्या स्टीच्या बाहेर वेगाने उसळणारा बॉल आलाय, तो डॉट. म्हणजे क्रिकेटमध्ये सांघिक खेळ हा फार महत्त्वाचा आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये तुम्ही पाहिलं सचिन आणि त्यांच्या सोबतीला दुर्गेश, ही आक्रमक जोडी टीम चिखलीची. वळवण्याचा प्रयत्न, हाई बॉल हवेत आहे, परंतु बॉल निश्चित डिक्लेअर झोनमध्ये मार्गस्थ होतो एका धावेसाठी. पहिलं षटक जे आहे ना प्रवीण यांचं, त्यांनी हाताळलेले आतापर्यंत बॉल आहेत तब्बल 4 धावा खर्च केलेल्या आहेत. त्या 4 बॉलमध्ये अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. ज्या प्रकारे टीम वाळणी या टीमने सुरुवात केली होती 21 धावेने, त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंच कळवत आहेत की दिशाहीन मारा आहे या बॉलच्या पाठीमागे. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव आपण स्कोअर बोर्डमध्ये जोडूया, धावसंख्येला निश्चित पुढे नेऊया. परंतु उर्वरित काही बॉलवरती जर एका दुसरा मोठा फटका आला तर निश्चित धावसंख्येला आकार येईल. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम चिखलीच्या. हा बॉल आता डाव्या स्टीच्या बाहेर चाललाय. एक बॉल उजव्या स्टीच्या बाहेर चाललाय तर एक बॉल डाव्या स्टीच्या बाहेर चाललाय. असं विश्लेषण आपण या 2 बॉलचं करूया. सुरुवातीचे काही बॉल निश्चित चांगले होते, परंतु त्यानंतर 2 बॉलच्या पाठीमागे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे कुठेतरी गोलंदाजी करताना प्रवीण यांना दिशेवरती नियंत्रण आणावं लागेल. थोडासा पुढे ठेवलेला बॉल, त्याला भिरकवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा अगदी सहजरित्या या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटला नेहमीच क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु एकात दुसरा मोठा फटका याची सांगड टीम चिखलीला घालावीच लागेल, कारण 48 धावांचा पाठलाग करायचा आहे.
शेवटचा बॉल या षटकातील शेष आणि बॅटिंगसाठी बॅट्समन तयार सचिन, जे उजव्या हाताचे फलंदाज आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली लायला, बॉल स्टँडचा वेध घेतोय. फलंदाज सचिन, क्लीन बोर्ड, त्रिफळाची. प्रवीण यांच्या बॉलची कमाल, बॉल स्टँडचा वेध घेतोय आणि सरळ सचिन यांना त्रिफळाचित केलंय. पहिला धक्का टीम चिखली या टीमला. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया पाहूया. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बॅट वरतून आली आणि प्रवीण यांचा बॉल स्टँडचा वेध घेतोय. फलंदाज सचिन, क्लीन बोल्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 9. आता इथून पुढचं समीकरण धावसंख्येचं गुणोत्तर आपण नव्याने मांडूया, कारण शिल्लक असेल इथून पुढे अवघे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 39 धावा. म्हणजे इथून पुढे लगभग प्रति षटकाच्या पाठीमागे 19.5 धावा, म्हणजे लगभग 20 धावा या तुम्हाला कुठाव्याच लागतील. आणि ओव्हर नंबर 2 साठी अमोल, परंतु एका बाजूला टीम चिखलीला सूत्र वेगवेगळे वापरावे लागतील. रणनीती बदलावी लागेल, धावांची गती वाढवायची. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. यावेळेला हा बॉल सी कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी देतोय धडक. मितील धावा 6 आलाय तो षटकार. याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एक फ्लॅट षटकार आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन दुर्गेश यांच्या बॅटमधून आला एक बेमिसाल फटका. संघर्षाचा षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्यांना करावा लागेल. अशाच फटक्यांची गरज टीम चिखलीला आहे. एका बाजूला पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय गोलंदाजी करत असताना अमोल यांच्या, आणि अमोल यांचा पहिलाच बॉल पाठवून दिला. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. समीकरण झपाट्याने आता बदलतंय. आता येणारे 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे धावा बनवायच्या आहेत 33. म्हणजे मोठे फटके समीकरणामध्ये आमूलाग्र बदल करतात. परंतु एका बाजूला डॉट बॉलचा रेशो हा वाढवावा लागेल टीम वाळणे या टीमला. बॉल क्रमांक 2, अमोल पुन्हा तयार. राऊंड द विकेट, बॅट्समन दुर्गेश. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलाय तो डॉट बॉल. आत्मविश्वास वाढवणारा बॉल आहे, कारण या अगोदर त्यांनी षटकार खर्च केला होता, त्यानंतर त्यांनी निर्धाव बॉल टाकलाय. या काही गोष्टी आहेत ना, ज्या क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचं मनोबल वाढवतात. परंतु एका बाजूला दुर्गेश यांचंही मनोबल वाढलंय, कारण त्यांनी या अगोदर एक मोठा फटका खेळलाय. आता येणारे 10 बॉल 33 धावांची गरज. वाळणे विरुद्ध चिखली असा रंगलेला एक रोमांचक सामना. चला दोन्ही संघांना आपण विनंती करूया, सामना सुरू करा. 10 बॉल 33 ची आहे गरज. एका बाजूला गोलंदाज अमोल तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी कळवलं की हा व्हाईट बॉल आहे, नकारात्मक बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज अमोल यांनी. आणि जेव्हा जेव्हा शरीरापासून दूर बॉल एखादा गोलंदाज ठेवतो, त्यावेळेस परिश्रम हे फलंदाजांना घ्यावे लागतात. परंतु यावेळेला उजव्या स्ट्रीच्या फारसा बाहेरचा बॉल होता. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा 30 दिशा तोच टप्पा. पंच पुन्हा वळले आणि सांगतायत की हा आणखीन एक व्हाईट बॉल आहे. कुठेतरी या गोष्टी टाळाव्या लागतील, याच्यावरती बंधनं ठेवावी लागतील गोलंदाजी करताना अमोल यांना. प्रयत्न हाच आहे की एका दुसरा व्हाईट बॉल आम्हाला चालेल, परंतु मोठा फटका चालणार नाही. म्हणजे याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी करताना अमोल, गोलंदाजी करताना प्रत्येक खेळाडू वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो. प्रत्येक गोलंदाज वेगळी रणनीती आखत असतो. या काही गोष्टी आहेत ना, क्रिकेटमध्ये रंगत आणतात. बॅटचा किनारा, बॉल डिक्लेअर झोनमध्ये भाग्याचा सहारा आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. स्कोरबोर्ड निश्चित पुढे चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 वरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. चला आवळण आणि देवळी आपण मॅचची तयारी करा. यानंतर तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. त्यासाठी आपण दोन्ही संघांना विनंती करूया की आपण तयार राहा. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती आहे. चिखली विरुद्ध वाळणे हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आपण आनंद घेतोय. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला.
क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. सरळ 6 धावेंसाठी एक लाजवाब क्लासिकल स्ट्रोक षटकार येतोय. मोठे फटके आता यायला सुरुवात झाली आहे. बॅट्समन दुर्गेश यांची कमाल. सरळ बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश मॅच मध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करतायत. आई बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल अंगाला भेटतोय. कोणती धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. हा डॉट आलाय. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अर्धा टप्पा आता पूर्ण केलाय. म्हणजे अर्धा टप्पा अजून बाकी आहे. अजूनही 24 धावांची गरज. सकाळपासून जर तुम्ही पाहिलं ना तर ऊन आणि पावसाचा शिवना पावनीचा खेळ सुरू आहे. कधी ऊन येतंय, कधी पाऊस पडतोय. खोलवा टप्प्याचा बॉल. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाहीत. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 25 धावा. आता येणारे 6 बॉल आणि इथून पुढे धावा बनवायच्या आहेत 23. हे गुणोत्तर आहे अंतिम षटकासाठी. 6 बॉल 23. एका बाजूला बॅटिंग करताना दुर्गेश यांच्याकडे ती क्षमता आहे, कारण स्ट्राईक त्यांच्याकडे आहे. आता टीम मीटिंग बोलवली टीम वाळणे या टीमने की अंतिम षटक कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवायचा. यासाठी आता काही खेळाडू एकत्रित आलेले आहेत, चर्चा करतील आणि अंतिम षटक कुणाच्या खांद्यावरती द्यायची जबाबदारी. आता संघाला कुणावरती विश्वास आहे, कारण 6 बॉल 23चा बचाव करायचा आहे. एका बाजूला मोठ्या अपेक्षा टीम चिखलीला दुर्गेश यांच्याकडून आहेत, कारण दुर्गेश यांनी आतापर्यंत बॅटिंग करताना जो खेळ उभा केला आहे तो फार लाजवाब आहे. बॅटिंग करताना आतापर्यंत 14 वरती बॅटिंग करतायत, परंतु 6 बॉल 23. मॅच फिनिश कोण करणार याच्याकडे बरंचसं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि अंतिम षटकासाठी टीम वाळणे या टीमकडून प्रमोद यांच्या हाती सोपवलाय बॉल. 6 बॉल 23चा थरार. एका बाजूला दुर्गेश जाधव बॅटिंगसाठी होतील तयार. आपटलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट आलाय. म्हणजे 5 बॉल आणि बनवायच्या आहेत आता 23 धावा. 5-23. दुर्गेश जाधव पुन्हा तयार. आपटलेला पुन्हा एकदा बॉल. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. 5 बॉल आता 22ची गरज आहे. एका बाजूला प्रमोद यांना अशा बॉलवरती नियंत्रण ठेवावं लागेल, कारण 5 बॉल 22ची आहे गरज. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. स्वतःवरती आज विश्वास ठेवावाच लागेल. बॅकफुटचा पंच, सी कॉर्नरच्या दिशेने बॉल निघालाय. या बॉलची उडान, 6चा लगान, बॉल सीमा पार येतोय. दिलासा देणारा, मॅच जिवंत ठेवणारा दुर्गेश जाधव यांच्या बॅट मधून षटकार. समीकरणामध्ये मोठा आमूलाग्र बदल होतोय. मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये आता घालायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजाला आणि फलंदाजाला मेहनत ही घ्यावी लागेल. आपल्या जीवनातला सर्वोत्तम खेळ एका बाजूला प्रमोद यांना करावा लागेल, तर एका बाजूला दुर्गेश जाधव यांना करावा लागेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक. आज आत्मविश्वासाला साथ घालावीच लागेल. हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये घेतोय. प्रत्येक जण आपल्या खेळाडूचं कौतुक करतोय, कारण याच गोष्टी आहेत ना खेळाडूमध्ये ऊर्जा भरतात. आता समीकरणामध्ये झालाय बदल. धावसंख्या आहे 33 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे जे समीकरण आहे ना ते आहे 15 धावांचा आणि बॉल शिल्लक आहे 3 बॉल 15चा सामना. बॅटची पुन्हा आतली कडा, पुन्हा एक सिंगल धाव, यॉर्करचा वार. आता इथून पुढे येणारे बॉल आहे 2 धावा बनवायच्या आहेत 14. 2 बॉल 14ची आहे गरज. एका बाजूला आता टीम वाळणे या टीमने मोकळा श्वास घेतला असेल, कारण एका बाजूला ज्या प्रकारे दुर्गेश जाधव यांनी बॅटिंग केली होती, आशा पल्लवीत झाल्या होत्या टीम चिखलीच्या. यावेळेला बॉल वळवलाय खरा, मोहर लागेल.
36 धावांची प्रयत्न अजून टीम चिखलीने सोडलेले नाहीयेत. आता येणारा एक बॉल आणि इथून पुढे धावा बनवायच्या आहेत त्या 8. एक बॉल 8. एका दुसरा नकारात्मक बॉल येईल का आणि आमच्या संघासाठी सामना जिवंत होईल का? जो संघ आता प्रयत्नवादी होता ना, तो संघ नशीबवादी आहे. पाठीराखे व्याकुळ आहेत. एका दुसरा नकारात्मक बॉल येईल का आणि आमच्या संघासाठी सामना जिवंत होईल का? दुर्गेश जाधव तयार, ज्यांनी चांगली फाईट दिली आहे. समोरच्या बाजूला खेळलेला फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पराभवातलं अंतर कमी करणारा स्ट्रोक आणि एका बाजूला हा सामना जिंकलेला आहे टीम वाळणी या टीमने, परंतु एका बाजूला चिखली टीमने देखील चांगला संघर्ष केला, चांगली फाईट दिली. त्यांच्या संघर्षाला आमचा सलाम आणि हा सामना जिंकतोय वाळणे संघ, त्यांचं अभिनंदन आणि चिखली टीमचं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत आणि आपण करूया सामनावीराचा पुरस्कार अलाउन्स. ज्याने बॅटिंग करताना तब्बल 22 धावा कुठल्या, हा सामनावीराचा पुरस्कार चाललाय. वाळणे गावाला नाव आहे तेजस भोसले यांना विनंती आहे की आपला पुरस्कार आपण स्वीकारावा, ही विनंती आहे. मॅच क्रमांक 2 ला होईल सुरुवात. आवाजामध्ये करूया फेरबदल. इथून पुढचा जो सामना आहे आवळण विरुद्ध देवळी या मॅचला होईल सुरुवात. आवाजामध्ये करूया आपण पुन्हा एकदा फेरबदल. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंकी, ऐसे अक्षर रसिक मिळवीन, असं मराठी भाषेतला एक वेगळी शैली असलेला समालोचक, पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांना व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केलं, असा समालोचक आपल्याच परिसरातला, आपल्याच तालुक्यातला. आपण ऐकूया इथून पुढे शैलेश जाधव सरांचा आवाज आणि पाहूया आमशी गावचा हा रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम.